योगाचा अनुष्ठान करण्यामध्ये म्हणजे ध्यान योगाचा अनुष्ठान करण्यामध्ये अर्जुनाची किंवा मुमुक्षूची प्रवृत्ती व्हावी यासाठी भगवान त्या योगाभ्यास करणाऱ्या पुरुषाला आपल्या द्रष्ट्याची स्वस्वरूपामध्ये स्थिती झाली असताना होणारी जी निरतिशय आनंदाची अभिव्यक्ती त्याच्याविषयी सांगतात की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणा अपि न विचाल्यते। जो लाभ झाला असताना त्याच्यापेक्षा दुसरा आपल्या अध्यात्मजीवनामध्ये काही लाभ व्हावा असं लाभ होण्याचं काही उर्वरित राहत नाही। आणि ज्या स्वरूपस्थितीमध्ये आपल्या अंतःकरण लीन झाला असताना त्या ठिकाणी यस्मिन् स्थितः गुरुणापि दुःखेन न विचाल्यते। जीवनामध्ये केवढीही महान अशी संकट किंवा दुःख त्याला प्राप्त झाली त्या त्रिविध दुःखाने त्याचं मन कधीही आपल्या स्वस्वरूपापासून विचलित होत नाही। खरं योगाचा अनुष्ठान कशाला म्हणावं की ते फलरूपतेला प्राप्त झालेलं आहे। आपण केलेली योगाची साधना ही आपल्याला साध्यापर्यंत नेऊन सिद्ध दशेला त्या योगसाधनाने आपण प्राप्त झालो। हे कशावरून ठरवायचं तर त्याच्याविषयी सांगतात की हे जे योग आहे त्या योगाचं स्वरूप असं आहे तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम। म्हणजे दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला योग असं म्हणतात असं भगवंतांनी ह्या योग शब्दाच्या परिभाषेचा स्पष्टीकरण केलेलं आहे। आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे दुःख प्राप्त आहे त्याला दुःखाचा संयोग झालेला आहे आणि आपण ह्या योगाच्या किंवा योगाच्या युक्तीनं म्हणजे योगाची योजना करून केलेल्या साधनेने त्या ठिकाणी त्या दुःखाचा वियोग करायचा याला योग असं म्हणतात। तर हे भगवंताचं जे वचन आहे त्या वचनापेक्षा ज्ञानोबरायांनी तो आपल्या आत्मस्वरूपाच्या म्हणजे आत्मस्वरूप हे सुखरूप आहे आणि त्या सुखरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या रंगलेली चित्तवृत्ती ती दुःख प्राप्त करून देणाऱ्या विषयांचा किंवा द्वंद्वाधिकांचा जर त्याच्या अंतःकरण वृत्तीवरच येत नाही तर त्या ठिकाणी त्या दुःखाच्या संयोगाचा वियोग करण्याला त्याला काही वावच नाही किंवा काही करण्याची आवश्यकताच नाही। अन्वयमुखाने हा जो महापुरुष आहे तो महापुरुष आपल्या स्वस्वरूपातच रमलेला आहे आणि म्हणून खरा इथं योग सनिश्चयेन योक्तव्य निश्चयपूर्वक त्या योगाचं अनुष्ठान करावं आणि ते अनिर्विण्ण चेतसा म्हणजे खेदखिन्न न होता किंवा सात्विक बुद्धीला कायम सात्विक धैर्याचं बल देऊन त्या ठिकाणी आपली अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचाच नित्य अभ्यास करावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आपल्याला जे काही दुःख आहे तर माऊलींचा अर्थ असा आहे की दुःख जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्तच आहे त्याचा जर संयोगच होत नाही तर वियोग काय करायचा याचाच अर्थ वृत्त्यात्मक सुख किंवा दुःख यांच्या अतीत ज्याच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे आणि सुख हे ज्याचं स्वरूप आहे असं आत्मचिंतन किंवा आत्मानुसंधान करताना जेव्हा अनुभूती येते तर त्यालाच म्हणायचं का योगाचं फलित आहे किंवा योगाचं जे फल आहे ते आपल्याला पूर्णतया प्राप्त झालेलं आहे त्या साधनाची परिसमाप्ती म्हणून आपल्याला आत्मानंदामध्ये आपली वृत्ती स्थिर झाली असं समजावं असं भगवान परमात्म्याने सांगितलं। हे करण्यासाठी काय करावं लागतं तर संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्याधृति गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। ह्या योगाची साधना अशी आहे की याचं थोडंसं मनोविज्ञान आहे ज्याला आपण पातंजल योगदर्शन त्या कोलटकरांनी त्याचं नाव दिले भारतीय मनोविज्ञान। त्या भारतीय मनोविज्ञानाला अनुसरून ह्या अष्टांग योगादी किंवा ज्याला आपण म्हणतो लयचिंतन लययोग अष्टांग योग कुंडलिनी योग राजयोग असं जी नावं आहेत तर ह्या सर्वांचं मार्मिक रहस्य एवढंच आहे की त्यामध्ये आपल्याला जर आपल्या अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची झाली तर त्याला प्रतिबंध कोणते आहेत तर ही जी वृत्ती आहे
ती वृत्ती दूषित झालेली आहे, रजोगुण आणि तमोगुण, आणि त्यामुळं ती वृत्ती आत्मस्वरूपापासून विचलित झालेली आहे, ढळलेली आहे. तेव्हा आता पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाजवळ त्या नेऊन त्या वृत्तीला स्थिर करायचा असेल तर अगोदर याला मुख्य प्रतिबंध आहेत काम, क्रोध, लोभादी. त्यासाठी पण ते जे काम हा मूळ आहे, आणि त्या कामाचंही कारण काय असेल तर संकल्प आहेत. संकल्प या शब्दाने अनंत जन्मात आपण भोगलेले ज्या विषयांचे झालेले जे संस्कार, वासनारूपाने असणारे संस्कार, तो अर्थ संकल्प शब्दाचा घ्यावा. म्हणून या ठिकाणी तो द्रष्टा ऋषी म्हणतो की काम जाणामी ते मूलम, हे कामा मी तुझं मूळ काय आहे ते माहीत आहे. संकल्पात केलं जायसे, तो संकल्प करतो जीव, आणि त्या संकल्पानंतरच या ठिकाणी विषयान ध्यायते पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः, या न्यायाने तुझी उत्पत्ती होते. मग मी आता तुला ओळखलेलं आहे की तुझं मूळ जर कुठं असेल तर ते विषयांचं चिंतन करणं. तेव्हा मी आता अथ तेन संकल्पयिष्यामी, म्हणून मी आता काय करील, संकल्प करण्याचं सोडून देईल. आणि संकल्पच जर सुटले तर ज्या संकल्पाचा म्हणजे पुत्र कोण आहे काम, त्या संकल्पालाच मी पुत्राचा शोक दाखवील. म्हणजे पुत्र मरण पावल्यावर त्याचे जे वडील आहेत तर ते वडील पण जिवंत राहणार नाही. म्हणजे त्या वडील जे आहेत, जर काम क्रोधच नसेल तर त्या ठिकाणी संकल्पाची शक्तीच जाईल, त्याची कंबरच बसेल. आणि हे मनोविज्ञान आहे. म्हणजे संकल्पाचा जसा जसा क्षय होईल तसं तसं कामक्रोधादिकांचं विरलता होत जाईल. म्हणून या ठिकाणी सांगितलं की संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. अशेषता म्हणजे पूर्ण रूपाने, म्हणजे संकल्पाचाच नाश करून केलेला कामादी दोषांचा ऱ्हास किंवा नाश, हे अशा प्रकारचं जर झालं तर मग म्हणतात मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. मग त्याच्यानंतर काय करायचं तर मनाने इंद्रियांचा सगळा समूह त्यांचा सर्व बाजूने पूर्णपणे नियमन करायचं. म्हणजे मनाने इंद्रियांचं नियमन करायचं, याचा अर्थ ते मन जे आहे ते इंद्रियांच्या द्वारा विषयाकडं प्रवृत्त होत होतं, त्याऐवजी त्या मनाने बुद्धीला अनुसरलेलं आहे. आणि त्या मनाने कोणत्या बुद्धीला अनुसरलेलं आहे, जी आत्मा स्वरूपासंबंधाची निश्चय करणारी, तत्र निश्चयात्मिका तत्र बुद्धी, ज्या बुद्धीनं या ठिकाणी अनात्म पदार्थाविषयी ते पदार्थाला सत्ता स्फुरण स्वतःचा आहे अशा प्रकारचा निश्चय करण्याचं सोडून दिलेलं आहे. म्हणजे निश्चय झालेला आहे की ज्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून सत्ता स्फुरण नसतो तो पदार्थ फक्त कल्पित किंवा भासमान असतो, आणि त्याला त्याचं स्वतंत्र सत्ता स्फुरण नाही. याचा अर्थ अधिष्ठानाचं सत्ता स्फुरण तो घेऊन या ठिकाणी आपल्याला तो पदार्थ त्या पदार्थाने अधिष्ठानाशी द्वैत केलेला आहे असं आपल्याला भास होतो. पण जर आपण ह्या राजयोगामध्ये जी साधना करायची त्याला विचाराचं मोठं अधिष्ठान आहे. त्या विचाराच्या अधिष्ठानामध्ये तर अधिष्ठानामध्ये त्या कल्पित पदार्थांची सिद्धी जर होत नसेल तर त्या ठिकाणी त्या अनात्म पदार्थाचं चिंतनाच्या द्वारा ते पदार्थ वृत्तीवरच येत नाही. पण ह्यासाठी कधी होईल तर ते जे मन आहे संकल्प विकल्प करणारं, ते जर विषयाचे संकल्प करणार नाही, ते संकल्प तो नाही दुजा महाराजा विन काही. महाराज म्हणजे महान असणारं, राजरू म्हणजे दैदिप्यमान स्वयंप्रकाश असणारं जे ब्रह्मरूप आत्मतत्व, त्या आत्मतत्वाकडेच त्या मनाचा सारखी धाव असल्यामुळं या ठिकाणी त्या मनाने जी काही आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारी बुद्धी तिचं अनुसरण केलेलं असल्यामुळं ते मन सहजच या ठिकाणी ती इंद्रिये सहजच त्या मनाच्या द्वारा नियंत्रित केली जातात. म्हणून म्हणतात मनसैवे इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. म्हणजे त्यांनी केलेला जो अभ्यास आहे तो सगळा अभ्यास पाठीमागचा त्याचं नियमन होताना म्हणजे या ठिकाणी केवळ धारणाच आहे किंवा ध्यानच आहे असा भाग नसून इंद्रियांचा विषयांच्या ठिकाणी जी इंद्रिय प्रवृत्त होती ती प्रत्याहार तीर्थीन हानिली कीर, इंद्रिये विटाळली होती असं ते प्रत्याहार असंच आहे ना पुढं. ते प्रत्याहार तीर्थीन हानिली कीर, प्रत्याहारसुद्धा त्याला उपयोगाचा आहे. नंतर इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती.
ते प्रत्याहार तीर्थी नाहनेली किर. त्या ठिकाणी इंद्रिय वारंवार विषयाकडे जाऊन जी विटाळलेली होती, तर तीच इंद्रिय काय झाली, प्रत्याहार एक तीर्थ आहे. वारंवार त्या इंद्रियांना विषयांपासून परान्मुख करून आत्मस्वरूपाकडे आणण्याची किंवा आपल्या गोलकात स्थिर करण्याची किंवा त्या विषयासंबंधाने जी मनोवृत्ती चिंतन करते त्या मनोवृत्तीला निरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिला क्षिप्त विक्षिप्त किंवा मूढ होऊ न देता, की त्या ठिकाणी तिला एकाग्रही न करता केवळ योगस्तु चित्तवृत्ती निरोधा या न्यायाने तिला निरुद्ध करून ठेवलं, तरी हा अभ्यास होऊ शकतो. आणि याच्यासाठी हे जे इंद्रियांचा संयम होताना हे उपयोगी काय काय आलं, तर हे 5 यम उपयोगाला आले. नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि मग तो ह्या समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून याला काय म्हणतो, त्रयाणाम एकत्र संयम. या ठिकाणी हे जे ध्यान, धारणा आणि समाधी ह्या तिघांना संयम असं म्हटलेलं, म्हणजे तिन्ही साधनं जी ती एकमेकाला उपयोगी आहेत किंवा परस्पराला सहाय्यक आहेत. तर त्याच्यासाठी सांगितलं किंवा उत्तरोत्तर धारणा ही ध्यानाला कारण होते. ध्यान हे समाधीला म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत घेऊन जातं. आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा म्हणजे आपल्या सगळ्या अंतःकरण वृत्तीचा निरोध करता आला पाहिजे. कारण योगाचं मुख्य सूत्रच हे की चित्तवृत्तीचा निरोध. आणि चित्तवृत्तीचा निरोध तेव्हाच होतो की जेव्हा इंद्रियांचा निरोध होईल. आणि इंद्रियांचा निरोध तेव्हाच होतो की जेव्हा चित्तवृत्तीचा निरोध होईल. म्हणून आपल्या वेदांतामध्ये अधिकारी सांगताना जे काही समाधी षटकं म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये शम, दम, परम, तितिक्षा हे प्रत्येकाला साह्य. जर एकाचंच आपण साह्य घेतलं आणि इतरांचं घेतलं नाही तर होणार नाही. किंबहुना एकाची परिपक्व अवस्था झाली का त्याला हे बाकी 5ही एकमेकाला सहाय्यक असतात. म्हणून साधन 6 न सांगता ते काय सांगितलं, एकच सांगितलं. संस्कृत विचारसागरामध्ये त्याचा विचार केलेला आहे. तर त्याप्रमाणे म्हणतात की मनसैव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. पुन्हा एक योगाचा साधकाला एक सूचना दिलेली आहे महत्त्वाची. शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. या ठिकाणी बुद्ध्या धृती गृहीतया कालच आपण चिंतन केलं की पहिल्यांदा बुद्धी कोणती आहे, सात्विक बुद्धी. परंतु त्या सात्विक बुद्धीला पुन्हा काय आहे, बुद्ध्या धृती गृहीतया. तिला धृती ती सुद्धा कोणती, राजसी किंवा तामसी धृती नाही, तर सात्विक धृती की ज्याच्या ठिकाणी कार्य भय बंध मोक्ष हे जाणते अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धी, बरोबर ना. अशा बुद्धीला सात्विक धृतीचा काय श्लोक आहे हा धृत्याया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. अशा सात्विक धृतीचं त्याला जर साह्य असेल तर मग तो मनुष्य हळूहळू उपराम अवस्थेला प्राप्त होतो. म्हणजे इंद्रिये विसरली विषय संग. त्या ठिकाणी इंद्रियांना विषयाचं जे आरतीची सेची सोडी, जे संसाराच्या तोंडी गुंतले जे असं हे जे मन आहे ते मन एकदा मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले किंवा उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. अशा प्रकारचं ही जी अंतकरणाची स्थिती आपलं अंतकरणाच्या वृत्तीची जी स्थिती आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरीकरण आहे, स्थैर्य भावाला ती प्राप्त झालेली आहे. ही गोष्ट एकदम होत नाही. म्हणून या ठिकाणी ती हळूहळू ढाळे अशाच रीतीने होते. म्हणून शनैः उपरमेत हा जो उपराम नावाचं याला काय म्हणतो आपण, त्याला हे जे षटकं आहे समाधी षटकामध्ये त्या उपराम शब्दाचा अर्थ एक केलेला आहे संन्यास. संन्यास म्हणजे सम्यक न्यास, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या वृत्तीची स्थापना असाही एक. आणि अनात्म पदार्थाचा चांगल्या प्रकाराने जाणून यथार्थ केलेला त्याग, त्याचाही संन्यास असा अर्थ होतात. किंवा खरा संन्यास शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांनी केला संकल्पाचा न्यास. म्हणजे काय तुका म्हणे ऐसा घेई कार्य संन्यास करी संकल्पाचा नाश. ज्याच्या ठिकाणी संकल्प विकल्प निघून गेले तो खरा संन्यास आहे. आचार्य म्हणतात की वृत्ते हे संन्यासा एव संन्यासा, वृत्तीचाच संन्यास. म्हणजे कुठपासून तर देह आहे या वृत्तीपासून अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचाही संन्यास. आणि मग या वृत्तीनं
त्याला काय म्हणतो आपण, ह्या वृत्तीच्या द्वारा अविद्या निवृत्तीनं उपलक्षित अशा प्रकारचं ब्रह्मालाच अवशिष्ट ठेवणं आणि ते ब्रह्माचा आत्मत्वाने निश्चय करणं हा खरा संन्यास आहे. म्हणून अशा प्रकारचा संन्यास या ठिकाणी सांगितला. शनै म्हणजे त्याला उपराम असं म्हणतात, की ज्या अवस्थेमध्ये इंद्रिय आणि विषयांचा संबंध झाला असता देखील मन जे आपल्या आत्मआनंदामध्ये पोहडलेलं आहे त्या मनाच्या ठिकाणी अमुक विषय आणि अमुक इंद्रिय यांचा संबंध आणि त्याच्याविषयी संबंधातून अनुकूल किंवा प्रतिकूल वाटून प्राप्त होणारी सुख किंवा दुःखबुद्धी किंवा सुखाकार किंवा दुःखाकार वृत्ती होत नाही. अशी स्थिती असेल, जसं विस्तव आपलं राखेला कितीही फुंकलं तरीसुद्धा त्याच्यामधून विस्तव उत्पन्न होत नाही, अग्नी उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे ह्या पुरुषाला प्रारब्ध प्राप्त कितीही भोग प्राप्त झाले तरी त्याची असणारी शांती ती निश्चल आढळ अविचलित अशाच प्रकारची राहते. म्हणून त्या अवस्थेला म्हणतात, अशी जी अंतकरणाची वृत्ती आहे त्याला म्हणतात उपराम. आणि तो उपरामसुद्धा हा अभ्यास करणाऱ्याला प्राप्त होतो. पण शनै शनैर उपरमेत. आणि पुन्हा बुद्ध्या धृती गृहीतया, कालच आपण चिंतन केलं की त्याला सात्विक बुद्धी असून चालत नाही आणि केवळ सात्विक धैर्यही चालत नाही. सात्विक बुद्धी आणि सात्विक धैर्य ह्या दोघांची जर जोड असेल तरच त्या मनुष्याला ह्या ध्यानयोगाच्या साधनेमध्ये उत्तरोत्तर त्याचा गंभीर गूढ असं शास्त्र प्रतिपादित प्रमेय त्या प्रमेयामध्ये त्याचा प्रवेश होतो. अशा प्रकारचं सांगितलं. म्हणून म्हणतात की शनै शनैर उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की ह्या चारही वृत्ती नाही, इथं निरुद्ध चित्ताचा निरोध सांगितला. कशावरून? तर आत्मसंस्थम मनःकृता, मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवायचं. आणि पुढं सांगतात न किंचिदपि चिंतयेत. याचा एक अर्थ की आत्म सोडून अनात्म पदार्थाचं चिंतन करायचं नाही, किंवा न किंचिदपि चिंतयेत याचा दुसरा अर्थ काय आहे, आपल्या तुष्णी अवस्थेमध्ये राहायचं. तुष्णी अवस्थेमध्ये काय चित्ताचा निरोध आहे, एक अंतःकरण वृत्ती निघून गेलेली आहे, दुसरी अंतःकरणाची वृत्ती कोणत्या आकाराची झालेली नाही. अशा वेळेला जो मध्ये असणारा जो निर्वृत्तिक वृत्ती विवर्जित असा जो काल आहे, तर त्या कालामध्ये जी अंतःकरणाची स्थिती तिलाच काय म्हणतात, निरुद्ध किंवा त्याला तुष्णी अवस्था किंवा निर्वृत्तिक स्थिती असं म्हणतात. तर त्याला म्हणायचं की न किंचिदपि चिंतयेत असं सांगितलं. आता ज्याला आत्मसंस्थम मन कृत्वा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन ठेवायचं आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन ठेवण्यासाठी, मनाची स्थापना करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी प्रवृत्त झालेला जो योगी आहे तो काय करतो, तर ते सांगतात त्यांनी काय करावं. तर यतः निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्यैतद आत्मन्येव वशम नयेत. झाला का श्लोक आपला? नाही झाला. तर यतः मनः चंचलम अस्थिरम यतः निश्चरती ततः एतत् नियम्य आत्मनि एव वशम नयेत. मनः म्हणजे मन किंवा अंतःकरण हे चंचलम, त्या मनाचं विशेषण आहे चंचलम मनः. मन चंचल झालेले कशामुळं, तर राग द्वेष वगैरे हे जे दोष आहेत या दोषामुळं ते मन चंचल झालेलं आहे. किंवा ते मन मुळात काय रजोगुणाचं कार्य असल्यामुळं ते स्वभावताच काय आहे चंचल. आणि त्याच्यामध्ये मर्कटस्य सुरापानम याप्रमाणे ते मन आणखीन विषयाचं चिंतन करतं तेव्हा ते अधिकच चंचल होतं. म्हणून हे चंचलम मनः अस्थिरम, जितकं मन अनात्म पदार्थाचं चिंतन करेल तितकं ते मन काय होतं, अस्थिर होतं. त्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राबल्य त्या ठिकाणी वाढायला लागतं. आणि त्यामुळं हे चंचल झालेलं जे मन आहे ते आपोआपच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तेव्हा ह्या अस्थिर असं जे मन आहे त्या मनाविषयी काय करावं, यतः निश्चरती. ते यतः म्हणजे ज्या कारणाने म्हणजे कधी शब्द, कधी स्पर्श, रूप, रस, गंध ह्या कोणत्याही पंचविषयाच्या चिंतनाच्या निमित्ताने किंवा ते भोग काम्य पदार्थ आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून जेव्हा ते मन निश्चरती म्हणजे बाहेर निघतं ना, निश्चेन चरती म्हणजे पूर्णपणे बहिर्मुख होतं. याचा अर्थ विषयाचं चिंतन करणारं
म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला एकदा सोडलं की जेवढे अनात्म पदार्थाचं कोणत्याही चिंतन करायला लागलं की ते काय होतं, ते मन स्थिर राहत नाही, ते अस्थिर होतं आणि ते बाहेर जातं. म्हणजे काय, आपल्याला बहिर्मुख होतं. म्हणजे काय, आत्मा सोडून अनात्म पदार्थाला विषय करतं किंवा त्याचं चिंतन करतं. त्याला म्हणतात की यतः यतः निश्चरती चंचलम अस्थिरम मनः. मग आता ज्या ज्या विषयाच्या चिंतनाकडे ते प्रवृत्त झालं, यतः यतः ज्या ज्या विषयांच्याकडं प्रवृत्त झालं, ततः ततः एतत् नियम्य. तथा तथा म्हणजे त्या त्या शब्दस्पर्शादी विषयांपासून एतत् नियम्य, त्या मनाचं नियमन करावं आणि आत्मनी एव वशम नयेत, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला वशीभूत करावं. म्हणजे ते मन आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसरं कुठेही जाऊ देऊ नये, अशा रीतीनं त्या मनाचं नियमन करावं. म्हणजे त्याला आत्मवश करावं, म्हणजे ते मन आपल्या स्वाधीन करून घ्यावं, की त्या स्वाधीन केलेल्या मनाला आत्मा सोडून दुसरा चिंतनाला कोणताही विषय द्यायचा नाही. अशा प्रकारचा हा ध्यानयोगाचा अभ्यास या श्लोकामध्ये सांगितला. आता भगवान माऊली सांगतात की येथे हे ओया झाल्या होत्या का आपल्या, बुद्धी धैर्या होय वसवटा, ह्या झाल्या होत्या कुठं, हां, हे न टके तरी सोपारी आणि काय के ना. त्यांनी माऊलीनं सांगितलं की ही जी बुद्धी धैर्या होय वसवटा, बुद्धीला धैर्य जे आहे ते धैर्य वसवटा म्हणजे आश्रयस्थान झालं पाहिजे. नाही तर त्याची अवस्था कायम अशी होईल की कळतं पण वळत नाही. असं किती बुद्धी जरी असली, ती तीक्ष्ण असली, सूक्ष्म असली, तरीसुद्धा त्या बुद्धीला स्थैर्य प्राप्त होत नाही. ते स्थैर्य प्राप्त होण्यासाठी तिला धैर्य पाहिजे. आणि धैर्य राजस किंवा तामस धैर्य किंवा धृती चालणार नाही, तर ते धैर्य सात्विक धैर्य हे तिथं राहण्याचा आश्रय असलं पाहिजे. म्हणजे बुद्धीनं नेहमी सात्विक, कारण का की बुद्धी जरी किती तीक्ष्ण सूक्ष्म किंवा साधनांमध्ये दक्ष झाली, तर त्या ठिकाणी मनुष्याला असं वाटतं की मी हे तर साधन योग्य दिशेनं अनुष्ठान केलं आणि याचं फळ लवकर काम मला मिळत नाही, मग असं वाटतं. त्यासाठी देहमवा पातयामी कार्यमवा साधयामी, याच्यासाठी जरी किती वेळ लागला तरी मला हेच ध्येय प्राप्त करायचे, निश्चित प्राप्त करून घेणारच मी. अशा प्रकारच्या सात्विक धैर्याची त्याला साह्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतात की बुद्धी धैर्य होय वसवटा. आणि मग जर सात्विक धैर्य आणि सात्विक बुद्धी एकत्र आली की मना ते अनुभवाची वाटा. आणि मनाला आपल्याला कोणत्या वाटेने जायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला अध्यात्मातली संशय विपर्यय रहित अशा प्रकारची अनुभूती आली पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला पाहिजे. पण तो साक्षात्काराचं साधन कोण आहे, मन आहे. परंतु त्या मनाला कोणती वाट, तर अनुभवाची वाट. म्हणजे जेणेकरून आपण आत्तापर्यंत केलेलं श्रवण मनन निधिध्यासन किंवा केलेलं योगाचं साधन किंवा आपण केलेली तपस्या, आपण केलेले दानधर्म, हे सर्व कुठं पर्यवसित झाले पाहिजे, तर आत्मभुवनामध्ये प्रतिष्ठित झाले पाहिजे. म्हणजे आपली प्रतिष्ठा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाली पाहिजे. याच्यासाठी मनाला सर्वात मोठं तर काय, नुसतं श्रुती आणि युक्ती याने भागणार नाही. श्रुतीचं सामंजस्य किंवा समन्वय कळा किंवा अनेक युक्तीनं त्या ठिकाणी जीव ब्रह्म किंवा जगताचं मिथ्यात्व इत्यादी जरी निश्चित झालं, तरी जोपर्यंत आपल्याला अनुभव किंवा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने फलश्रुती झाली असं म्हणता येत नाही. म्हणून मनाला काय केलं पाहिजे, सर्वात प्रबल कोण आहे, अनुभव आहे. म्हणून मनाला कोणत्या वाटेने न्यायचं, श्रुतीच्या युक्तीच्या वाटेबरोबर आपल्याला महत्त्वाचं नेहमी लक्ष आपलं असलं पाहिजे अनुभवाकडं. आणि त्या अनुभवाच्या वाटेनं आणि सात्विक धैर्य आणि सात्विक बुद्धी आणि अनुभवाच्या मार्गावरून, वाटेवरून, रस्त्यावरून आपण जर चालू लागलो तर असं करायचं की या ठिकाणी हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. त्याला आत्मभुवन, आत्मरूपी जे घर आहे, ज्ञानदेवा घर चिदानंदी, त्या सच्चिदानंद स्वरूप असणारा जो आत्मा, त्या आत्मारूपी भुवनामध्ये प्रतिष्ठा करायची. म्हणजे आपल्या मनाला स्थिर करायचं. आणि स्थिर करायचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगतात माऊली की हा योग म्हणजे काही एकदम
घाई न करण्याचं साधन नाही. उलट त्यांनी सांगितलं की कधी जेव्हा होईल, जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मी हे ध्यानयोगाचं साधन करील. मग त्याला किती दिवस जातील, किती कल्प लागतील, किती जन्म लागतील हा विचार नाही. म्हणून कुठपर्यंत साक्षात्कारपर्यंत म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभवाने आपल्या आत्माचं ब्रह्मरूपतेचा साक्षात्कार आपल्याला होईपर्यंत. म्हणून म्हणतात की हे करायला काळ लागतो. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा, या न्यायाने हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आत्मभुवनामध्ये स्थिर व्हायचं आहे, पण ते हळूहळू. याही एकेपरी प्राप्ती, म्हणजे हे जर सगळं त्यांनी सांगितलं ना, याला योगसूत्रात सांगितलं काय, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. ते भरपूर काल केलं पाहिजे, आदरपूर्वक केलं पाहिजे आणि काय निरंतर केलं पाहिजे, असं साधन आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात माऊली की हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणि ऐके. याही एकेपरी, ही जे आत्ता आम्ही साधन सांगितलं ना, हा एकेपरी म्हणजे हा एक प्रकार सांगितला. मन हळूहळू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं, इंद्रियांना वशीभूत करणं, अनात्म पदार्थाचं चिंतन सोडणं, आत्म्याचं अनुसंधान करणं आणि ते हळूहळू दीर्घकाळ आदरपूर्वक करणं, हा एक प्रकार झाला आहे. तर ते म्हणतात की हे याही एकेपरी प्राप्ती आहे. ह्या एक प्रकाराने तुम्ही जर नेहमी आत्मचिंतन करीत गेला किंवा योगाचं साधन करत गेला तर प्राप्ती आहे, तुम्हाला निश्चित प्राप्ती आहे, म्हणजे आत्मप्राप्ती होईल असं सांगतात. परंतु दुसरं एक आहे विचारी, असा विचार करा. पण हे न ठके जर ही गोष्ट तुम्हाला जमतच नसेल किंवा तुम्हाला या प्रकारचं अनुष्ठान करणं शक्य नसेल, हे न ठके, ही गोष्ट जी आहे ती तुमच्याकडून घडू शकत नाही, हे योगानुष्ठान कठीण आहे, आम्ही हे करू शकत नाही, असं जर म्हणत असेल तर या ठिकाणी काय या दुसरा काय उपाय आहे का? जसं मोक्षाला ज्ञान हा उपाय सांगितला, हेही न ठके. आणि तर तुम्हाला ज्ञानही जमत नसेल तर दुसरा ऐका, जो क्रममुक्तीनं तुम्हाला साधन सांगतील. पण साक्षात या आत्मसाक्षात्काराचा उपाय कोण आहे? ज्ञान. ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके, तितुका गुंफिशी आदिके रुखिये. या ठिकाणी ज्ञानादेव तू कैवल्यम. शास्त्र कधी सांगतं का साक्षात आत्मसाक्षात्कारा वाचून मोक्षाचा उपाय, साक्षात मोक्षाचं साधन दुसरं कोणतं आहे का? नाही. पण इथं मात्र हे योग साधनामध्ये अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने सांगितलं. हे एक साधन आम्ही तुम्हाला सांगितलं, हा एक प्रकार आहे. परंतु हा प्रकार तुमच्याकडून घडत नसेल तर दुसरा उपाय जो आहे तो उपाय प्राप्ती आहे आपलं. हे न टके तरी सोपारी आणि काय के. आता तुम्हाला वाटेल मग ह्याच्यापेक्षा तर काय, हेच आम्हाला कळत नाही, साधन अनुष्ठान करायला शक्य होत नाही. तर त्याला काय म्हणतो आम्ही, तुकाराम महाराज, एकी केली हातोफळी आणि ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा, पावटनी केला काळ जया बळ होते ते. तुका म्हणे तुक्या म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. आम्ही तर काही तसे नाहीत. म्हणून आता आम्हाला काही मार्ग आहे का नाही, याच्यापेक्षा सोपा मार्ग आहे. हा जर मार्ग नसला तर अनेक सोपारी ऐके. दुसरा सुलभ सोपा उपाय या ठिकाणी सांगतो. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आता नियमची हा एकला जीवे करावा आपुला, तैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. आता इथून पुढं काय करायचं, हा एकला नियमची, हा तुम्ही एक केलेला काय आहे नियम आहे, एकटा केलेला नियम आहे. म्हणजे कुठपासून नात्यस्नतोस्तु योगोस्थी न चैकांत मनस्नतः इत्यादी तुम्ही सर्व हे केलेले काय उपाय ठरवलेले आहेत. ते जे उपाय आहेत तुम्हाला शास्त्राने सांगितलेले, तर त्याच्याविषयी तुम्ही नियम करायचा. म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. असे ह्याच्याविषयी तुम्ही काय केलं, नियम केला. म्हणजे निश्चित केलेलं आहे की हे साधनानुष्ठान आम्हाला करायचं आहे. आणि असा जर तुम्ही नियम केला, काय होईल, माझं देह पडला तरी चालेल, परंतु मी जे काही शास्त्राने सांगितलं त्याच्या अतिरिक्त दुसऱ्या उपायामध्ये
प्रवृत्त होणार नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. किंवा माझं ठरलेलं आहे की अशा प्रकारचं चित्तवृत्ती निरोधरूप योगाचं किंवा ध्यानयोगाचं, अभ्यास योगाचं, आत्मसंयम योगाचं काय करायचं, अनुष्ठान करायचं. असं जर ठरलं असेल तर हा झाला नियम. आणि हा एकटा नियम केला की काय, नियमाचं स्वरूप काय माऊली सांगतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणितले या न म्हणावे, विषयी विरुद्ध. असं जर असेल तर हा नियमच एकटा काय आहे, हा नियमची एकला जीवे करावा आपुला. आपुला जीवे करावा म्हणजे आपल्या मनापासून हा निश्चय करावा की आता या ठिकाणी मला हा अभ्यास करायचा आहे योगाचा. कसंता अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती आम्हाला करायची आहे, असा निश्चय झाला. मग आता एकदा निश्चय झाला, कृतनिश्चयाच्या बोलाबाहेर नव्हे. हे आपण काय केलं, बोललोच की नाही हे शब्द नियम. कारण हे काही योगसूत्राचे असो किंवा ध्यानयोगाचे असो, ह्याच्यामध्ये काही जे काही आपलं साधनावर आपण आरूढ व्हायचं ठरवलेलं आहे, हा एकटा केलेला जो नियम आहे तो नियम आपल्याला सर्व काही प्राप्त करून देईल. पण कधी, कृतनिश्चयाच्या बोलाबाहेर नव्हे. कृतनिश्चय म्हणजे आपण केलेला निश्चय, आणि ते असा निश्चय करायचा. हे जे बोल आहेत, हे जे शब्द आहेत, आता ह्या शब्दाच्या अर्थाचं आपण कधीही उल्लंघन करायचं नाही. बोलाबाहेरा नव्हे. काही जरी झालं तरी मी आता हा नियमभंग करणार नाही. मी रात्रंदिवस हळूहळू त्या योगाचाच अभ्यास करत राहील. असं जर त्याचं झालं तर मग काय होईल, तरी जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. आता जरी येतुलेनी, जर माणसाने एकदा ठरवलं की काही झालं तर आता दुसरा पर्याय नाही, मी जे साधनानुष्ठान करायचं ठरवलेलं आहे, ज्या साधनाच्या अनुष्ठान करण्यात माझी प्रवृत्ती झालेली आहे, आता त्याच्यातून मी कधीही काय होईल ते होईल. आता काय होईल ते होया शेवटी, आणि लाभ आणि तुटी देव जाणे. असा जर त्याचा निश्चय असेल आणि त्या बोलाबाहेर तो गेला नाही, त्या शब्दाच्या बाहेर गेला नाही, म्हणजे शब्दाने सांगितलेला जो आशय, त्या आशयाचं जतन करायचं, प्राणपणाला लावून जतन करायचं. असं जर म्हटलं तरी येतुलेनी चित्त स्थिरावे. आता यांनी काय होईल, मग तुमचं वरचा उपाय सांगितला. आता नियम केल्यामुळं काय आहे की आता समजा इंद्रियांची विषयात प्रवृत्ती झाली, पण आपल्याला प्रवृत्ती करायचीच नाही. इंद्रियांनी अनुसरण कोणाचं करायचे, आत्मानुसंधान करणाऱ्या बुद्धीचं मन अनुष्ठान करतं, त्याचं मी अनुसरण करणार आहे. हा एकदा नियम जर तुमचा झाला असेल आणि आता त्याच्यात बदल करायचा नसेल तर यांनी इथुलेनी चित्त स्थिरावे, यांनी चित्त स्थिरावं, पण स्थिरावेल. पण इथं अनेक मार्ग सांगायचे. कारण काय आहे, आपल्या मुळात पर वेदांत शास्त्रात सुद्धा आचार्य काय म्हणतात, यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती ही प्रत्येगात्मनी सासैव प्रक्रिया साध्वी इति आचार्य भाषितम. आपल्याला कोणत्याही प्रकाराने ब्रह्मरूप आत्म्याचा निश्चय व्हावा, एवढ्या प्रकारचे जी प्रक्रिया असो, मग ती बिंब प्रतिबिंबवादाची आहे का विवर्तवादाची आहे, त्याच्यामध्ये दृष्टीसृष्टी आहे का सृष्टीदृष्टी, अजातवाद आहे का एक जीववाद आहे, याला काही महत्त्व नाही. तुमच्या बुद्धीवर कोणाचंही कोंबडं आरलं तरी फक्त आम्हाला उजाडण्याशी मतलब आहे. असं जसं वेदांतात आहे तसं इथं सुद्धा साधनं सांगताना प्रत्येकाचा अधिकाराचा भेद आहे, आणि त्या अधिकार भेदापासून सांगतात हे पहिलं साधन जमलं नाही तर दुसरं साधन तुम्हाला आहे, आणि ते साधन कोणतं आहे तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करायचं, त्याचा निश्चय करायचा, आणि त्या निश्चय केलेल्या शब्दाच्या बाहेर त्याचं उल्लंघन करायचं नाही. जरी आपण थोडं त्या निश्चयाच्या बाहेर गेलो तर आपली प्रगती ह्या ध्यानयोगामध्ये होणार नाही. आणि असा जर तुम्ही निश्चय केला, पण जर तुम्हाला झालं तर याने होऊ शकेल, हा दुसरा मार्ग आहे. पण कदाचित जरी हे न काय जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, जर एवढ्याने तुमचं चित्त स्थिर झालं, नाही धावा घेत मन असं स्थिर झालं, तर इंद्रियांचे समाधान असं स्थिर झालं, तरी काजा आले स्वभावे, तर आपलं काम, काजा आले म्हणजे आपलं कामच झालं, स्वाभाविकच काय झालं, आपलं कामच झालं. आता आपलं मन काय झालेले स्थिर. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखले या, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल गोगे खरे माप. आम्ही विठ्ठल भक्ती केली आणि आमच्या जीवनातलं सर्व शिनभाग त्या ठिकाणी गेलेला आहे. आम्हाला समाधानाला आम्ही प्राप्त झालो, रम्य समाधानाला आम्ही आता प्राप्त झालो, असा आहे त्याचा अर्थ. मग आपलं काम झालं.
नाही तरी घालावे मोकळून. नाही हो, काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलती आसवे धावे, सैराट वाड आडवाड दरे दरकुट, न विचारी काही कुडे कपट, घात बळकट मांडियला. असं जर तुम्ही म्हणत असाल, मन काही केल्या ऐकत नाही. पुढं येणार चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. अशी स्थिती जर तुमची व्हायला लागली, मग आता याला काय उपाय आहे की नाही? याला काय उपाय आहे का? काय याला उपाय आहे? कोणतं? आता ते मन ऐकत नाही ना, मग मोकलिले जेथ जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. आता त्याला काय करायचं? मोकलून द्यायचं. मोकलून द्यायचं म्हणजे काय? मोकळं सोडायचं. हा एक उपाय नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचा विस्तार केला आहे. नाही तरी घालावे मोकलुनी. त्यांनी सांगितलं, हा जो घोडा आहे ना, त्या घोड्याला पाऊल शिकवतो तो घोडेस्वार. तर पाऊल शिकताना आम्ही दादांनी आम्ही पाहिलेले, इथं हे कोणतं गाव ते धानोरे, तिथं ते मुलं त्या घोड्यांना शिकवत होती. त्या घोड्यावर ते बसले की तो घोडा असं थोडं जातो, तो एकदम त्यांना खाली असं फेकून द्यायचा. तो घोडा फेकून दिला का ते पुन्हा त्याला धरायचे आणि पुन्हा त्याच्यावर बसायचे. आहे ना दादा? बरं ते म्हणजे आम्हाला शेवटी पाण्याला आवडत ह्याच्यात मरलच एखादं, परंतु त्यांनी काही त्याला सोडलं नाही त्या घोड्याला. तर त्याची पद्धती नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितली का तो जो घोडेस्वार आहे तो त्याला काटेरी लगाम घालतो आणि मागं चाबूक असतो. जर त्याचं सगळे रक्त आहे ना, त्या तोंडातून रक्त चालतं, ते जेव्हा काटेरी लगाम ओढतात त्यावेळेला का, तर जोपर्यंत पाऊल शिकत नाही ना तोपर्यंत त्याला ते काटेरी लगाम घालतात आणि जर मागं चापकाचा मार देतात. मग त्या घोड्याला असं वाटतं की हा जो मालक आहे, ह्या मालक काय आपल्याला सोडत नाही. आता आपण या ठिकाणी पावलावरच चालणं आवश्यक आहे, हळूहळू करतो. इतकंच नाही, त्याच्यानंतर तो एकदा शिकला मग त्या घोडेस्वाराला काही श्रम पडत नाही. तो त्याला हटहटसुद्धा म्हणत नाही, त्याला लगामाची सुद्धा गरज नाही. त्याला नुसतं संकेत केला तरी ते चालायला लागतं. आणि त्यांनी लिहिलं, वारू नाचे काचे सुतेने. कच्चा सुताचा धागा जर त्याच्या होटात घातला, त्याला होटाळी म्हणतात, तरीसुद्धा ते घोडं पळायला लागतं. चाबूक टाकून द्यावा लागतो. तर ते सांगताना त्याने आणखीन असं लिहिलं, पण ते मन इतकं कधी कधी हा जितके प्रयत्न करतो ना तितकं ते मन काय करतं, त्याच्या विरुद्धच क्रिया करायला. जसे लहान मुलं हट्टाने आहे ना, जर आई म्हणली का जेव, मी जेवणारच नाही. शाळेत जा म्हटलं की जाणारच नाही. कारण का, तर तू शाळेत जा म्हणून मला मारलंच का. तिला शाळेत जावं म्हणून मारलं, त्याचा परिणाम काय झाला, त्याने शाळेत जाण्याचं सोडून दिलं. आहे की नाही? तसं मनाला जेव्हा आपण निग्रह करतो तेव्हा ते मन आणखीन विरुद्ध करतं. मग अशा वेळेला म्हणूनच हे काय आहे, मनोविज्ञान आहे की त्या मनोविज्ञानाप्रमाणे त्याला काय करावं. नाथ महाराज सांगतात, त्या घोड्याचा तो मालक आहे ना, आता ते ऐकत नाही. मग ते प्रत्येक वेळेला त्याला पाडतच आहे, काही केले आता ओठणीवर येत नाही. त्यावेळेला तो काय करतो, त्याला त्या हरभऱ्याचं काय देतात ना तोबरा, तो तोबरा त्याला खायला देतो. तोबरा खायला देतो आणि पुन्हा लगेच येतो आणि त्याचं खाऊन झालं पाणी पाजतो आणि पुन्हा बसतो. पुन्हा बसलं, त्याला वाटतं की आता यांनी तर आपल्याला खायला प्यायला दिलेलं आहे, आता आणि पुन्हा तेच करणार, मग आता आपण ऐकलं पाहिजे. मग हळूहळू तो घोडा काय करतो, त्याच्या संकेताचं अनुसरण करायला लागतो. तसं इथं सांगितलेले मोकलिले नाही तरी घालावे मोकलुनी. त्याला मोकळं सोडून द्यायचं. लोक म्हणतात हे काही हा कसा उपाय, सगळं करायचं मनाचं नियमन, आणि त्याला काय सांगितलं, मोकळं सोडून द्यायचं. याचा अर्थ असं नाही, मोकळं सोडून द्यायचं म्हणजे जिकडं ज्या इंद्रियांनी ज्या विषयाकडे जायचं त्या विषयाकडे जायचं, त्याचं चिंतनही करायचं आणि त्याचा भोगही घ्यायचा आणि त्याच्यात प्रवृत्ती करायची. हा मोकळा सोडणे याचा अर्थ नाही. ह्या योगदर्शनामध्ये किंवा आपल्या वेदांत सिद्धांतामध्ये सुद्धा मनाचं नियमन व्हावं याच्यासाठी एक उपाय सांगितला की नाही. जसं मनात आपल्या ठिकाणी आहे कर्तृत्व भोक्तृत्व, आहे की नाही. अगोदर आहे ना कर्तृत्वाचा त्याग करायचा, भोक्तृत्वाचा त्याग करायचा, आहे की नाही. मग त्या ठिकाणी काय ठेवायचं, फक्त द्रष्टृत्व ठेवायचं, साक्षीत्व ठेवायचं. अगोदर साक्षीत्व करायचं आणि नंतर काय म्हणतात, पाप पुण्य आशेखे आशेशे जवळी असता न देखे, साक्षी हो न ठके एरी गोठी कायशी. जर तो साक्षीसुद्धा होत नाही तर इतर गोष्ट कशाची, पण अगोदर साक्षीत्व करावं लागतं. कर्तृत्व भोक्तृत्वाचा निराश केला तर कर्तृत्व भोक्तृत्वाचा निराश करण्यासाठी आपलं जे स्वरूप आहे ते कोणतं, साक्षी स्वरूप.
म्हणून त्यांनी लिहिलं द्रष्टा, द्रष्टा स्वरूप आणि नंतर मग द्रष्ट्याच्या स्वरूपामध्ये अवस्थान. याचा अर्थ आपलं जर साक्षी म्हणून केलं तर आपण राहिलो तर त्या ठिकाणी कर्तृत्वापासून होणारे श्रम किंवा भोक्तृत्वापासून उत्पन्न होणारा वृत्तीरूप आनंद किंवा दुःख ह्याची झळ माणसाला पोचत नाही. आणि त्यावेळेला नुसतं साक्षी झालं, मनुष्याने खरं तर साक्षी होऊ नये, साक्षीसुद्धा होऊ नये, पण त्या ठिकाणी कर्ता भोक्ता होण्यापेक्षा साक्षी बरं आहे. बरं साक्षी भावातून आलं तर स्वामी महाराज सांगायचे ज्ञान भोक्तृभावात राहावं. पण हा कुठे येतो? कर्तृभावात येतो. आणि कर्तृभावात जेव्हा येतो तेव्हा देहाभिमानाच्या प्राबल्यामुळं त्याला जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणाने होतो. आणि मग त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सगळी संसार परंपरा त्याला भोगावी लागते. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की नाही तरी घालावे मोकलून. मोकळून घालायचं म्हणजे मोकळं दिलं. जर मोकळं झालं आणि त्याच्यात तुम्ही ते मन जिकडं जाईल तिकडं त्याला जाऊन दिलं, नियमन त्याचं करायचं नाही म्हटलं तर ते अनर्थालाच नेऊन सोडील ना. कारण मनाचा मूळ स्वभावच असा आहे की नाही. त्या या मनाची एकनिके आणि देखील या गुढीच्या ठाया सुखे. आता तुम्हाला अनुभव सुखाची कौतुके द्यावीच आहे. अनुभव सुख दाखवलं तर मग ते विषयांपासून परान्मुख होईल. पण हा मार्ग मध्येच दुसरा सांगितला की जर तुम्हाला अनुभव सुखा येतच नसेल आणि ते मन पुन्हा पुन्हा बाहेर जात असेल, खुशाल जाऊ द्या असं सांगितलं. जाऊ द्या याचा अर्थ असा की ते जे मन तुम्हाला कळत नाही मनुष्याला, हे आपल्या मनात जर आपण नुसतंच मनाची निरुद्ध अवस्था ठेवली ना, निरुद्ध अवस्थेचा जरी आपण अभ्यास केला, पार अगदी समाधीपर्यंत जरी गेला तरी बीजभूत आज्ञान तर काही नाहीसं होत नाही. याचा अर्थ बीजभूत आज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत मनाचे जे संस्कार आहे त्या संस्काराला पुन्हा पुन्हा कृष्ण महाराज जागृती येईल की नाही? येऊ शकते की नाही? येऊ शकते पुन्हा. म्हणून त्याच्या ठिकाणी समूळच त्याचं उच्चाटन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अधिकारानुसार एक पायरी आहे आणि ती पायरी अशी आहे की मनाचं जरी तुम्ही मन मोकळं सोडलं तर काय होतं, आपल्याला निदान मनात कोणकोणते संस्कार आहेत हे कळतं. म्हणून माणसांनी जे एकांतवासात आहे ना, आपल्याला आता आपण जर 24 तास साधन भजनामध्ये राहिलो, आता दिंडीत आपण सकाळपासून रात्रीपर्यंत चाललो, अभंगाच्या शब्दांच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती होत राहते, कुठंच काही आपल्याला त्याच्यात त्रुटी नाही, केवळ आनंद आनंद. पण याचा अर्थ त्या आनंद म्हणजे मूलभूत आनंदाचा स्रोताच्या आनंदात आहे का आपण? नाही, उपाधीच्या आनंदामध्ये आपण आहे. तेव्हा आपल्याला निरुपाधिक आनंदाची अभिव्यक्ती आहे की नाही हे कधी कळेल? जर एकटं असलं मनुष्य तर दुसरी गोष्ट अशी की एकांतवासामध्ये हे आपल्या अंतःकरणातले जे विकार आहेत ते आपोआप काय होतात? बाहेर येतात. म्हणजे ते आपल्याला कळतात. म्हणून आपल्याला ते कळून घेणं पण आवश्यक आहे. हे सुद्धा एक आहे अध्यात्मातलं मनोविज्ञानच आहे. त्यांनी सांगितलं जेव्हापर्यंत लहरी पाण्यावर चालतात तोपर्यंत आपल्याला पाण्याचा तळ दिसत नाही. ज्यावेळेला लहरी थांबतात त्यावेळेला आपल्याला पाण्यामध्ये खाली गाळ आहे, खडे आहे किंवा खालची भूमी एकदम चांगली स्वच्छ आहे असं आपल्याला कळतं. तसं आपल्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला एकांतवासात कळण्यासाठी त्या मनाला मोकळं सोडून दिलं तर पूर्वसंस्काराने जे असेल त्या प्रकारचं ते आपोआपच त्याच्या डोळ्यासमोर येतं. आणि मग त्यावेळेला आपल्याला आपल्या साधनांविषयी निश्चय करता येतो किंवा गुरुजीच्या पुढं आत्मनिवेदन करता येतं किंवा हे असं होतं आहे, आम्हाला तर कोणत्याही प्रकारचे अशी संस्कार व्हावा असंही आमच्या मनात नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही काही अनुष्ठान आरंभलेले तरीसुद्धा ते पुन्हा आमच्या ठिकाणी येतात आणि ते सगळे निषिद्ध अशा प्रकारचे विषय समोर येतात. तर गुरु त्याला मार्ग सांगतील किंवा शास्त्र मार्ग सांगतील. म्हणून हे मन मोकळं सोडायचं. पण मग आता तुम्ही म्हणलं मोकळं सोडलं तर तो लगेच अनर्थाला प्राप्त होईल. मोकळं सोडणे याचा अर्थ काय आहे? त्या मनाचं दर्शन करीत राहणं. हे मनामध्ये काय काय आहे, कुठं जातं, त्या ठिकाणी तादात्म्य धरायचं असा त्याचा अर्थ नाही. ते मन माझं आहे असं नाही. ते मन बाहेर जातं आहे तर त्या मनाचं साक्षीत्व करायचं, द्रष्टृत्व करायचं हा भाग आहे. म्हणून ते काय मोकळीले जेथं जेथं जाईल तिथं जाईल तिकडं जाईल म्हणजे त्याला फार अनर्थापर्यंत नाही जाऊ द्यायचं. त्याचा काही उपयोगिता करायची आपल्याला. त्या मनाच्या अंतःकरणाच्या उत्पन्न होणाऱ्या वृत्तीला पुन्हा आपल्याला नियमित करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला पण जमला नाही. मनाचा निग्रह करण्याचा खूप प्रयत्न केला पण तोही जमला नाही. मग अशा वेळेला उपाय काय तर त्या मनाला मोकळं सोडून देणं. म्हणजे ते मन जिकडं जाईल तिकडं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या मनाने खूप चांगले संकल्प केले
किंवा त्या मनाने असंच संकल्प केले तरी दोन्हींचाही आपल्याशी काही संबंध नाही. दोन्ही नाही त्रयस्थ बुद्धीनं आपण पाहणं याला म्हणायचं का मोकलेले जेथं जेथं जाईल. आणि तिथं मग जे जाईल माऊलीने काय काय लिहिले, परंतु मोकलेले जेथं जेथं जाईल आणि तेथून नियमूची घेऊन येईल. आधी तुम्ही तर नियम केलेला आहे ना, मग इंद्रियांना निषिद्ध विषयांपर्यंत जाऊच द्यायचं नाही हा नियम केला. पण मनात चाललेले विचार मात्र तुम्ही मनाला मोकळं सोडलंय ना. तुम्ही असं केलं नाही काही ह्या ठिकाणी विषयांध्ये आहे ते पुंसाचं मनाला मोकळं सोडलं तर काय होईल, प्रणश्यतीपर्यंत जाणार. फक्त या मनाचा उपयोग करायचा आपल्याला. म्हणून हे मन जे भांडवल आहे, एक मन अवघे तुझ्या भांडवला, ते वाटीचे तुला येईल कैसे, त्या मनाच्या विषयी असं करायचं की आपल्याला त्याचं पाहत राहायचं, कुठं जातं एवढं पाहत राहायचं. पण आपलं एक ठरलेलं आहे कुठपर्यंत त्याला अनर्थापर्यंत जाऊ दे, म्हणजे कृतीत येऊ द्यायचं नाही. कृतीत येऊ दे महाराज, हे ठीक आहे का चाललेलं चिंतन. त्या मनाने केलेले जे संकल्प विकल्प असतील त्याचं तुम्ही साक्षीत्व करता. म्हणजे याचा अर्थ ते मन विषयांच्या अनुसार विषयांच्याकडं अभिमुख झालेल्या इंद्रियांच्या पाठीमागं धावत असेल तर ते तुम्ही ते कार्यकारी करून त्याच्यापासून विषयांचा भोग घेता असं मात्र नाही. असं मात्र नाही. कारण काय, त्याला तुम्ही अगोदर केलेला कृतनिश्चयाच्या बोलाबाहेरा नव्हे असं केलेला निश्चय तर तुमचा झालेला आहे. मग हा जो निश्चय का हा तुम्ही केलेला जो नियम आहे, हा नियमच त्या मनाला पुन्हा माघारी फिरवेल आणि अंतःकरणात स्थिर करील. हा एक उपाय त्याच्या ठिकाणी आहे असं म्हणतात. मग मोकलीले जेथं जाईल तेथून नियमची घेऊन येईल. ते मन काय करील, नियम काय करील, तो नियमच त्या मनाला घेऊन येईल. म्हणजे कारण का काही झालं तरी प्राण स्वामी महाराज म्हणायचे एक निश्चय जर माणसाचा असला की निषिद्ध कर्म करायचं नाही. मग यासाठी हा निश्चय म्हणजे काय करा ते सरळ सांगायचे की शिवनेरी जो किल्ला आहे ना जुन्नरचा, तर तिथे एक कडेलोट शिवाजी महाराज काय करत होते, तिथं न्यायचे आणि अपराधी जे लोक आहे त्यांना देहदंड द्यायचा. तिथं जायचं आणि ते मागं जे कोणी ते जल्लाद कोणी असतील त्यांनी त्याला काठीनं पुढं ढकलून द्यायचं. मग त्याचं संपलं, म्हणजे मृत्यूच आहे. त्यामुळं जर आपल्याला मृत्यू म्हणल्यावर देहदंडाचं शासन कडेलोट आहे हे जर कळलं तर त्याची प्रवृत्ती होईल का, तिथं गुन्हेगारांची संख्या वाढेल का कमी होईल. ते एक ते कोणतं सौदी अरेबिया, त्या सौदी अरेबियातले ते आपल्याकडचे लोक असतात ना, त्याच्यातले एक इंजिनियर ते म्हटले की काही ठराविक गुन्हे आहेत ना जवळजवळ तिथं होतच नाहीत म्हणे, की जे इकडं आपल्या इकडं त्याची भरपूर संख्या आहे, कारण त्याचं काही शासनच नाही त्यांना. आणि तिथं ते म्हणे काय करतात, चौकामध्ये त्याचे हात बांधतात आणि ते हात तोडतात चौकामध्ये आणि नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला क्वाटरी वगैरे करतात, जिवंत ठेवतात, त्याला मरू देत नाही, पण दोन्ही हात तोडतात चौकामध्ये. असं जर कळलं तर कोणी करील का ते अपराध, कमी नाही होणार का गुन्हे, ते आपोआपच होणार. तसं इथं म्हणतात मोकलीले जेथं जेथं जाईल तेथून नियमची घेऊन येईल. ते काय करेल, तो नियम जो आहे ना, कारण निश्चयाच्या बाहेर तर जायचं नाही, म्हणजे काही झालं तरी. मग हळूहळू ते मन काय म्हणेल, अरे आपल्याला तर इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा भोग कधीच घ्यायचा नाही, मग हे मी ह्या इंद्रियांचं आणि विषयांचं अनुसरण करूच कशाला. त्याच्यापेक्षा जर मी ह्या पाहू बरं जरा थोडं आत्मानुसंधान करणाऱ्या बुद्धीचं अनुसरण करून, तिथं पण हाच मनाचा स्वभाव आहे. जेव्हा जेव्हा विषय भोगायला मिळाला तेव्हा त्याचीच चटक लागली. आता जर त्याला निर्विषय आनंद भोगायला मिळाला तर तो तिकडं कशाला जाईल, आहे की नाही. ते या मनाचे एकनिके जे देखील या गोलीच्या ठाया सोके, त्याला चटक जर लागली, विषय नाही, इंद्रिय आणि विषयाचा संबंध करण्याचे श्रम नाही आणि निर्विषय आनंदाचा मूलभूत स्रोत तो सारखा उमडतोय, ओसंडून वाहतोय, कशाला तिकडं जाईल, आहे की नाही. तयाशीचा विषय हे गोमटे आवडती, दया आपण पे नाही दिठे, तया स्वसुखाचे सदा खराटे. तयाशीचा विषय हे गोमटे आवडती, नाही तर बाकीच्या कशाला आवडायला लागेल. याला म्हणायचं का जिथं मोकलेले जेथं जेथं जाईल आणि ते तेथून नियमची घेऊन येईल. नियमच त्याला घेऊन येतो, कारण पुढे गेलं का कडेलोट आहे. नियमाचं काय ठरलेलं आहे, कडेलोट करायचा म्हणल्यावर तिकडे जाईल कशाला ते. मग म्हणतात असं झाल्यावर मग आयशेने स्थैर्याची होईल सवेया. मग हळूहळू त्याला काय होतं, स्थिरपणाचं काय होईल, म्हणजे आपल्या अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावी, अशाच प्रकारचं त्या अंतःकरणाला वाटेल की नाही.
म्हणून त्याचा आणि त्याला जर असा आनंद वारंवार सेवायला मिळाला तर ते म्हणतात की सांगे कुमुददळाचे ने ताटे, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे. जर त्याला चंद्रामृत किंवा चंद्राच्या किरणातलं अमृत जर प्यायला मिळालं, तो वाळवंटामध्ये चोची खुपशील काय तिथं कधी, अशी त्याची स्थिती होईल. ऐशेनी स्थैर्याची होईल सवेची, याला स्थिर राहण्याचं काय होईल, मनाला सवय होईल असं सांगतात. आणि हा जो पुरुष आहे त्या पुरुषाचे आणखीन पुढचं वर्णन सांगतात. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषं. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषं. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषं. पुंडली